कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बाईसाहेबांनी सगळ्यांनाच द्यायला सांगितलं. पाणी पाणी पाणी. काय झालं? काय हे? कडुनिंबाची चटणी आहे. म्हणजे याचे खूप फायदे असतात. शरीरातली उष्णता कमी होते आणि उपाशी पोटी खाल्लं ना तर रोगप्रतिकार शक्ती पण वाढते. पण कशाला, काय गरज आहे याची? अथर्व, ती काही चुकीचं बोलत नाही. आपण प्रत्येक सणाला जो प्रसाद करतो तो आपल्या प्रकृतीसाठी फायदेशीरच असतो. आणि काल मीरानेच मला विचारलं तेव्हा मीच तिला म्हणाले की ही चटणी कर. अगं आई, पण प्रत्येकाला आवडेल असं नाहीये ना. द्यायच्या आधी सांगायचं. खाणारा ठरवेल त्याला खायचंय की नाही. तोंड कडू झालं सगळं. बाईसाहेब, मी आलेच. हा, अथर्व, नाराज झाली बघ ती. आणि ती काय तुला वाटीभर चटणी खायला सांगत होती का? उगाच बोललास तू तिला इतकं. हुशार आहे तशी ती. उद्धट आहे. अरे वा, बरं झालं आमची चिमणी आज झोपली नाही येते. आज आपल्याला एक औषध घ्यायचंय. हे घे, आकर बघू. थोडंसंच का? अगं टेस्ट करून बघ. बरं बरं बरं, हे घे घे घे. अगं हे गोड आहे, खाऊन तर बघ. गोड आहे की नाही? आता कडू खाल्लंस ना, आता अख्खं वर्ष गोड जाणार. भावली सोबत खेळतीये काय गे ठमे? आज आपली वेदा किती सुंदर दिसत होती. वेदा, तुला माहितीये का, आज तुझी आई खूप खुश झाली असणार तुला गुढी उभारताना बघून. हॅलो, हे काय? वेदा झोपली नाही अजून? हो, मी झोपतच होते आता. अगं इट्स ओके, तू जाऊन झोप. आज मी तिला झोपवते, कारण आज मी वेदाला बेड टाइम स्टोरीज सांगणार आहे. नाही नको, तुम्ही कशाला त्रास करून घेताय. मी आहे ना, मी करते. अगं इट्स ओके, किती धावपळ करणार आहेस तू? तसे दिवसभर सगळं तूच केलंयस. म्हणजे गुढीची सगळी तयारी केलीस, त्यानंतर वेदाचं आवरलं, स्वयंपाक केलास, गुढी उभारलीस तू, सगळंच केलंस तू. म्हणून मी म्हणते की आता इतकं सगळं केल्यानंतर ऍटलीस्ट वेदाला तर झोपवू दे मला, प्लीज. अहो प्लीज कशाला म्हणताय? काही हरकत नाही, तुम्ही आज वेदाला झोपवा, मी जाते. ओके. वेदा बाळा, झोपा शांत. गुड नाईट. हे शाणे, कुठे पळतो? एक गोष्ट लक्षात ठेवायची, आज जे काही झालं त्याबद्दल फक्त तुला आणि मला माहित आहे.
ओनली यू अँड मी. आणि जर कोणाला हे कळलं ते असं नाक ना नाक असं घेईन आणि कैची घेऊन कचकन कापून टाकेन. कळलं? रडू नकोस. आता गपचूप झोपायचं. कळलं? गुड गर्ल आहे की नाही? कळलं ना? का? त्या मीराने किस केलं तर चालतं? मी किस केलं तर नाही चालणार. Now give me a kiss like a good girl. Good girl. गपचूप झोपायचं. कळलं? नाटकी. अगं पण तू काय करणार होतीस त्याच्यात? हे बघ, झालं गेलं गंगेला मिळालं. हा, तू विषय सोडून दे. सोडून देऊ म्हणजे? मला कळतच नाहीये काय होतंय. म्हणजे प्रत्येक वेळेस माझ्या आणि अथर्वच्या मध्ये ती वेद येते. बरं, तिला बाजूला करण्याचे प्रयत्न मी करते, पण त्यातही मला यश मिळत नाही. आणि हे कमी आहे का की आता ती मीरा आलीये, आधी ती लंच डेट, आणि आता 1 मिनिट. तू किती विचार करतेस सगळ्या गोष्टींचा? अगं नुसती गुढी उभारता आली नाहीये तुला. अख्खं वर्ष पडलंय, कितीतरी सण येतील आता. कोण आहे? हॅलो. हा, बोलते. हा, ओळखते. ओके 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 ओके. काय झालंय? हा, काय झालं? हे काय होतंय? हे मला कळतच नाहीये काय होतंय. अगं, हे स्वप्न आहे की काय आहे? सगळं बिनसत चाललंय. एक मिनिट. काय बिनसत चाललंय? कुणाचा फोन होता? मला सांगणारच का काय झालं? आत्या. आपल्याला मदत करणारा मांत्रिक. त्याचं काय? तो कोमात गेलाय. काय? हो. अरे देवा. आता इथं त्या मायावर विश्वास ठेवून मी जाता जन्माची चूक केली आणि त्याची शिक्षा तुला भोगावी लागते. आय एम सॉरी राजा, खरंच सॉरी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.